अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे ऐन दिवाळीच्या तोंडावर रोजगार भत्ता देण्याच्या मागणीसाठी शेकडो मजुरांनी गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। भाजपचे अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष नकुल सोनटक्के यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे। मजुरांना तातडीने रोजगार भत्ता मिळावा आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून कामे मंजूर करून त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी सोनटक्के आक्रमक झाले आहेत। आंदोलनाचा धसका घेत गटविकास अधिकारी यांनी कार्यालयातून पलायन केले असा आरोप आंदोलकांनी केला आहे। प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे ऐन दिवाळीत मजुरांचे आंदोलन अधिक पेटण्याची शक्यता आहे। मजुरांना रोजगार भत्ता मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे। सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे मागील 3 ते 4 महिन्यांपासून मजुरांना कोणताही रोजगार उपलब्ध नाही आहे। शेतीचे सर्व कामे ठप्प झालेले आहेत। त्यामुळे संपूर्ण मजुरावर उपासमारीची वेळ आता आलेली आहे। येवला येथील मजुरांनी मागील 7 महिन्यापासून ग्रामपंचायत प्रशासनाकडे नमुनानुसार रोजगाराची त्यांना मागणी केली होती आणि रोजगार हमीच्या कायद्यानुसार त्यांना 15 दिवसाच्या आत काम उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त होते, परंतु प्रशासनाने याची कुठलीही दखल घेतली नाही। अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी सुद्धा प्रशासनाला अशा सूचना दिल्या की तात्काळ मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा व त्यांना रोजगार भत्ता सुद्धा द्यावा, परंतु या प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई या मजुरांसाठी झालेली नाही आहे। म्हणून आज आम्ही इथं पंचायत समिती दर्यापूर येथे सर्व मजूर वर्ग येथे येऊन आलेलो आहोत आणि आम्ही इथं आता ठिय्या आंदोलनात बसणार आहोत। आणि माझ्या प्रशासनाला माझी अशी चेतावणी आहे की तातडीने त्यांनी जर निर्णय घेतला नाही तर याहीपेक्षा तीव्र आणि आक्रमक आंदोलन या पंचायत समिती दर्यापूर येथे आम्ही करू। म्हणून प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा आणि मजुरांना रोजगार भत्ता उपलब्ध करून द्यावा अशी मी त्यांना चेतावणी देतो। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।